आज महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कार वितरण सोहळा हा मुंबईमध्ये आयोजित आम्ही केला होता। विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक असल्यामुळे मागच्या वर्षी आम्ही हा पुरस्कार देऊ शकलो नव्हतो, म्हणून 2 वर्षाचे एकत्र पुरस्कार सुमारे 46 सुवर्ण पुरस्कार, 17 रौप्य पुरस्कार आणि 4 सर्टिफिकेट पुरस्कार, ज्याला प्रशस्ती पत्रक पुरस्कार म्हणतात, असे पुरस्कार आज आम्ही निर्यात करणारे जे उद्योजक आहेत त्याच्यामध्ये स्मॉल स्केल वाले आहेत, MSME वाले आहेत, मेगा प्रोजेक्ट वाले आहेत, अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट वाले आहेत, अशा सुमारे 67 उद्योजकांचा सत्कार आज आम्ही आयोजित केला होता। आणि सगळ्यात आनंदाची बाब म्हणजे 67 पुरस्कार ज्या 48 उद्योजकांना आम्ही दिले, त्या 48च्या 48 उद्योजक हे कार्यक्रमाला उपस्थित होते। याचा अर्थ 100% उद्योजकांचा विश्वास हा महायुतीचा सरकारवर आहे, हे आजच्या पुरस्कारानं आपल्याला देखील सगळ्यांना जाणवलं असेल आणि आम्हाला देखील जाणवलेलं आहे। या पुरस्कारातनं जी प्रेरणा मिळेल त्याच्यातनं अजून निर्यात आपली वाढेल, अजून निर्यात करणारे उद्योजक आपल्यामध्ये तयार होतील, ही भावना वाढीस लागावी यासाठी या पुरस्काराचं आपण दरवर्षी आयोजन करतो। दरवर्षी हे पुरस्कार करण्याचं आमचं नियोजन आहे, परंतु आचारसंहितेमुळे मागच्या वर्षी आपण करू शकलो नाही। पण काही मंडळींनी त्याच्या मागच्या 4 वर्षाचे केलेच नव्हते, ते आम्ही मागच्या वर्षी केले आणि यावर्षी 2 वर्षाचे केले। आता पुढच्या वर्षीपासून प्रतिवर्षी हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार वितरण सोहळा आम्ही करणार आहोत आणि दरवर्षी हा पुरस्कार वितरण सोहळा केल्यामुळं नवीन नवीन निर्यात करणारे उद्योजक ह्याच्यातनं तयार होतील आणि आर्थिक परिस्थिती महाराष्ट्राची अजून सुदृढ करायची असेल तर या उपक्रमामुळं अनेक निर्यातदार तयार होण्याची शक्यता आहे। आज सगळ्या उद्योजकांच्या समोर आम्ही एक महत्वाची घोषणा देखील केली की आपण अनेक पॉलिसीज आणतोय। त्या पॉलिसीमध्ये आपल्याला माहिती आहे की AVGC नावाची एक पॉलिसी, जी देशातली अतिशय चांगली पॉलिसी आहे, ती आम्ही लॉन्च केली। GCC पॉलिसी आम्ही लॉन्च केली। उद्या कदाचित कॅबिनेटला बांबू पॉलिसी देखील येते, इंडस्ट्री पॉलिसी आहे, लेदर पॉलिसी आहे, एरोस्पेस पॉलिसी आहे, मीडियासाठीची पॉलिसी आहे। त्याच्यामुळे सगळ्या पॉलिसीज घेऊन आपण महाराष्ट्राच्या उद्योजकांसाठी उद्योग विभाग हा खुला करतोय, जेणेकरून याच्यातनं देखील अनेक निर्यातदार हे वाढतील आणि निर्यातदार वाढल्यामुळं आपल्या राज्याचा महसूल देखील वाढेल आणि या महसुलामुळं महाराष्ट्राची औद्योगिक जडणघडण जी आहे ते आहे त्याच्यापेक्षा अजून मोठ्या पद्धतीनं वाढू शकते। यासाठी उद्योग विभाग प्रामाणिकपणानं काम करतोय आणि त्याच्यातलाच एक भाग म्हणून आजचा हा पुरस्कार वितरण सोहळा होता। पहिलं मराठीमध्ये कशा पद्धतीचा फायदा होऊ शकतो? एकीकडे स्वदेशी हे खरं तर या पद्धतीने आपण चाललेलो आहोत, त्याचा कशा पद्धतीने फायदा? त्याचबरोबर एक याला जोडून अमेरिकेने टेरिफचा बॉम्ब टाकलेला आणि त्या अनुषंगाने मराठी उद्योजक असतील किंवा भारतीय उद्योजक असतील त्यांना कशा प्रकारे फायदा केला जाईल, सरकार त्यांच्या मागे कसं उभं राहणार? नाही, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे। तुम्ही माझं जर मनोगत ऐकलं असेल तर दोन्ही गोष्टीचा मी खुलासा केला की देशामध्ये अमेरिकेने घेतलेला निर्णय हा कशा पद्धतीनं अयोग्य आहे किंवा योग्य आहे किंवा त्याच्यामुळे काय आपल्याला त्याचा इफेक्ट होणार आहे, यासाठी देशामध्ये पहिल्यांदा देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली या संकटाला आपण कशा पद्धतीनं सामोरं जायचं याच्यासाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात आलेला आहे। या टास्क फोर्समध्ये आपल्याकडे म्हणजे उदाहरणार्थ माझा जिल्हा जर केला तर त्याच्यामध्ये आंबा आहे, तो सगळ्यात जास्त एक्सपोर्ट USA मध्ये होतो, टेक्स्टाईल आहे, लेदर आहे, या सगळ्या बाबतीमध्ये निर्यातीवर काय बंधनं येऊ शकतात किंवा त्याच्यामुळे काय परिणाम होऊ शकतो याच्यासाठी आपण कमिटी स्थापन केलेली आहे। दुसरा प्रश्न जो आपण विचारला की या संपूर्ण पुरस्कार वितरणाचा काय परिणाम होणार आहे, आज जर आपण हा पुरस्कार वितरण सोहळा बघितला तर सगळे उद्योजक जे आहेत हे महाराष्ट्रातले होते, ज्यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक उन्नतीसाठी, जडणघडणीसाठी उद्योग टाकून आपल्याला मदत केली, त्याच्यामधलेच सगळे होते। काही स्मॉल स्केलवाले असतील, काही मोठे असतील, परंतु सगळे उद्योजक होते ते महाराष्ट्रातलेच होते। आणि महाराष्ट्राच्या उद्योजकांना एक्सपान्शनसाठी किंवा अन्य काही गोष्टीसाठी जर सरकारची आवश्यकता असेल तर मैत्रीसारखं आपण पोर्टल सुरू केलंय। जागेसाठी आता मंत्र्यांकडे, अधिकाऱ्यांकडे यायची आवश्यकता नाही, मिलापसारखं आपण एक ऍप तयार केलंय, जे घर बसल्या आपण उद्योजकांना खरी माहिती जर त्याच्यामध्ये दिली तर आपल्याला जागा मिळू शकते। तर अशा आधुनिक यंत्रणा सज्ज करून उद्योग विभाग
हा येणाऱ्या संकटावर देखील मात करू शकतो आणि संकटावर मात करून देशातला एक नंबरचा विभाग आहे हे देखील दाखवण्यामध्ये उद्योग विभाग यशस्वी होईल. मुंबईमध्ये ज्वेलरीच्या संदर्भात साधन देण्यास घोषणा सांगितल्या. रत्नागिरीत सुद्धा तुम्ही काही नवीन प्रकल्प सुरू करणार आहेत. काय ते प्रकल्प? तर मी असं म्हटलं की जेम्स अँड ज्वेलरीच्या बाबतीमध्ये एक फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न जे पत्रकार परिषद घेणारे आहेत या मंडळींनी आखलेला होता. आज देखील जेम्स अँड ज्वेलरीचे काही पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्या साक्षीनं मी सांगितलं की ज्यावेळी असा आरोप महाराष्ट्र सरकारवर झाला त्यावेळी दुसऱ्या दिवशी मी स्वतः जेम्स अँड ज्वेलरीच्या सिप्समध्ये गेलो होतो. कुठेही आपला जेम्स अँड ज्वेलरीचा उद्योग हा सुरतमध्ये किंवा अन्य राज्यामध्ये गेला नाही. उलट नवी मुंबईमध्ये जे जेम्स अँड ज्वेलरी पार्क होतंय हे देशातलं सगळ्यात मोठं जेम्स अँड ज्वेलरी पार्क होतंय आणि ती प्रायव्हेट जागा आपण त्यांना दिलेली आहे. तिथे इन्फ्रास्ट्रक्चरचं काम देखील सुरू आहे. तर आपण राज्यातल्या आयात निर्यातीविषयी बोलतोय. राजकीय आयात निर्यात सुद्धा जुळत आहे. काँग्रेसला राज ठाकरेंना घेण्यास काँग्रेसने पूर्णपणे नकार दिलेला आहे आणि काँग्रेस एकला चलोरीच्या भूमिकेवरती जाण्याच्या तयारीत आहे. सध्या आपण एक्सपोर्टवर इम्पोर्ट पण सुरू आहे. इम्पोर्ट कसं करतो तुम्हाला माहिती आहे. आम्ही कोणाला कळत पण नाही. विनाशुल्क इम्पोर्ट करून टाकतो. त्याच्यामुळं इम्पोर्ट म्हणजे काय त्याला म्हणतो आपण आयात करण्यामध्ये शिंदे साहेबांसारखं नेतृत्व माहीर कुठचंच असू शकत नाही. आता ज्यांच्या पक्षातनं निर्यात होते ते का होतंय ते त्यांनी बघितली पाहिजे ना. महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावरती आहे. काँग्रेस वेगळा आज स्वतंत्र काही घोषणा एकत्र करू आहे. शकतो. मनसे आणि शिवसेना ठाकरे हे एकत्र निवडणूक लढवण्याची तयारी. म्हणजे एकंदरीत विरोधक विखुरले. महाविकास आघाडी फुटली नाही फुटली अजून त्यांच्यामध्ये कोण एकत्र आलं तरी सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेंवर महायुतीचा भगवा फडकणार हे निश्चित आहे. तशीच जनतेची मानसिकता आहे. कारण हे सगळे खेळ आता जनता बघते. महाविकास आघाडी कशासाठी करायची, अन्य गोष्ट कुठे कशासाठी करायची, एकनाथ शिंदे साहेबांना टार्गेट कसं करायचं. काही लोक तर राजकारणापेक्षा समाजकारणापेक्षा एकनाथ शिंदे साहेबांना टार्गेट करतात. बरं एकनाथ शिंदे साहेबांना टार्गेट करून त्यांना हे कळत नाही की एकनाथ शिंदे साहेबांचीच मतं वाढतायत. मी अनेक वेळा सांगितलं की आम्ही डिस्टिंक्शन मधले विद्यार्थी आहोत आणि काही लोक 35 मार्क देखील पडलेले नाहीत. 100पैकी 20 म्हणजे 20%. ते पण चुकून पडले तसं माझं मत आहे. ज्यांना 20% मार्क्स आहेत त्यांनी किती टीका करायची शिंदे साहेबांवर. त्याच्यामुळे त्यांनी स्वतःचं कर्तृत्व निवडणुकांमधनं सिद्ध करावं. निवडणूक त्यांच्या बाजूने लागली ईव्हीएम चांगला आहे. निवडणूक त्यांच्या विरोधात गेली ईव्हीएम वाईट आहे. निवडणुकीमध्ये अजून काय विषय आले की त्याला जबाबदार कोण आहेत तर एकनाथ शिंदे साहेब आहेत. या सगळ्या गोष्टीमध्ये फक्त महाविकास आघाडीमध्ये असलेल्या सगळ्या पक्षांनी एकच प्रश्न काँग्रेसला विचारला पाहिजे की स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलची तुमची भूमिका काय आहे. ती आजपर्यंत कोणी विचारलेली नाही. आणि ईव्हीएम मध्ये जर दोष आहे तर निवडून आलेल्या सगळ्या खासदारांना राजीनामा द्यायला सांगा ना. ते काय करायचं नाही. फेक नरेटिव्ह सेट करायचा आणि तसाच फेक नरेटिव्ह आमच्या विभागामार्फत करण्याचं चाललं होतं पण ते काही यशस्वी झाले नाही. पुन्हा एकदा एक जी योजना आहे मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा योजना ही देखील बंद होण्यासंदर्भातलं जे काही ट्विट आता अंबादास दानवेंनी केलेलं आहे त्याकडे आपण कसं पाहतो? नाही एखादी योजना बंद विभागाची करायची हे निर्णय ते संबंधित मंत्री घेतात. नव्यानं चालू करायची असेल ते देखील संबंधित मंत्री घेतात. पण सुंदर शाळा बंद झाली की नाही योजना मला माहित नाही. पण निपुण शाळा म्हणून देखील नवीन एक योजना आलेली आहे. त्याचं ट्विट अंबादास दानवेंनी कुठे गेलं. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आता महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत म्हणून हा सगळा उत्साह आहे. एकदा हरल्यानंतर परत 4.5 वर्ष गप पडेल त्याच्यात. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी सुरू केलेल्या योजना ह्या वेगाने बंद केल्या जातात अशी चर्चा आहे. आनंदाचा शिधा पण आनंदाचा शिधा असेल माझी शाळा मुख्यमंत्री आता शिवभोजन थाळी देखील बंद होणार अशा पद्धतीची चर्चा होती. ती बंद केली का. एखादी योजना चांगल्या पद्धतीनं चालू केलेली असेल तर ती चालू ठेवणं ही आमची जबाबदारी आहे. म्हणूनच शिंदे साहेबांनी जी ऐतिहासिक योजना माझ्या महिला भगिनींसाठी सुरू केली ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ती देखील बंद होणार म्हणून काही लोक सांगत होते. ती बंद झाली का. ती देखील काल पुण्यामध्ये साहेबांनी स्पष्ट केलं की ती योजना देखील कुठेही बंद होणार नाही. त्याच्यामुळे निवडणुका आल्यामुळं काही लोक अलर्ट मोडवर आहेत. त्यांना फक्त महायुतीच्या सरकारमधल्या लोकांची बदनामी करायची आहे. आपापसात वाद लावण्याचा बालिश प्रकार करायचा आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. साहेब दोन भाषणांमध्ये ना एक वक्तव्य केलं की एक्सपोर्ट जो आहे तो कोकणातला आंबा होतो तर त्यावर युएस टेरिफमुळे त्याचा फार मोठा फरक असेल. ते नेमकी काय आहे आणि त्याच्याबाबतचं पर्यायी व्यवस्था काय करतो.
याबाबत मी आंबा बागायतदारांची बैठक देखील घेतली होती की त्यांच्या नक्की समस्या त्या बाबतीतल्या काय आहेत. थोडं कन्फ्युजन असं आहे, जे स्पष्ट मी आपल्याला सांगतो, की आंबा एक्सपोर्ट करणारी जी लोक आहेत त्यांना नक्की टॅरिफमुळे काय परिणाम होणार आहे हे आता सरकारमधनंच माहिती घेऊन त्यांना द्यावी लागेल, कारण त्यांच्यामध्ये संभ्रम आहे. आणि म्हणूनच मगाशी सांगितलं की प्रत्येक प्रॉडक्टचं एक्सपोर्ट होणाऱ्या काय नक्की होणार आहे ह्याच्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री मोदी यांनी टास्क फोर्स नेमलेला आहे. त्याच्यामध्ये आंबा देखील इन्क्लूड आहे. सर दुसरं की जे आपले सत्तार आहेत त्यांनी काल त्यांच्या मतदारसंघामध्ये एक विधान केलं की महायुतीच्या नेत्यांनी आश्वासन दिलं होतं की कर्जमाफीच्या बाबत, पण आता कर्जमाफी देत नाही या तर कर्ज उचला पण कर्जमाफी द्या असं स्वरूपाचं सरकारच्या विरोधातलं एक स्टँड घेतलंय. मी त्याला सरकारच्या विरोधातलं स्टँड असं म्हणणार नाही, ते देखील कृषी मंत्री होते. त्याच्यामुळं कर्जाच्या बाबतीमध्ये सरकार काय करू शकतं काय नाही करू शकत हे माझ्यापेक्षा त्यांनी ते खातं चालवलं असल्यामुळे त्यांना चांगलं माहिती आहे. आणि आपल्याला आठवत असेल की आपल्याच पत्रकार परिषदेमध्ये 31,528 कोटीचं पॅकेज दिल्यानंतर त्याच पत्रकार परिषदेमध्ये स्वतः मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की कर्जमाफीच्या संदर्भामध्ये देखील आम्ही दिलेला जो शब्द आहे तो आम्ही पूर्ण करणार आहोत. त्याच्यावर अभ्यास सुरू आहे आणि कारवाई देखील सुरू आहे. त्याच्यामुळं अब्दुल सत्तार साहेबांनी जे काय बोललेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी वैयक्तिक ते काय बोललेत मला असं वाटत नाही की ते सरकारच्या विरोधामध्ये बोललेत, पण आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. परंतु कर्जमाफीच्या बाबतीतली सकारात्मक भूमिका घेऊन आम्ही त्याचा अभ्यास करतो हे स्वतः मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितलंय. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. संजय राऊत यांनी आज सकाळी असं बोलले होते ते की राज ठाकरेंना मी विनंती केली आणि राज ठाकरे सोबत महाविकास आघाडी यायला इच्छुक आहे. पण आत्ताची नवीन माहिती मिळते त्यानुसार परत एकदा संजय राऊतांनी राज ठाकरेंना विधान केलं की माझं विधान चुकीचा अर्थ काढला गेलेला आहे, तुमची ही भूमिका नाही आहे. म्हणजे संजय राऊत स्वतःच्या भूमिकेपासून युटर्न मारतायत वारंवार. नाही, मला भूमिका त्यांची कधीच आधी कळली नाही. म्हणजे तुम्ही हे वैयक्तिक कोणी घेऊ नका. त्यांची भूमिका तुम्हाला रोज सकाळी पटते म्हणून त्याची ब्रेकिंग होते, पण त्यांनी प्रत्येक जी भूमिका मांडली ती महाराष्ट्राच्या जनतेला कधीच पटली नाही. तुम्ही 3.5-4 वर्षातला जर अभ्यास केला, माझ्यापेक्षा आपण सगळे जाणकार याच्यामध्ये, त्यांनी सांगितलं की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब होणार नाहीत, इकडे झालं तिकडे झालं, ऐसा हो गया अमेरिकेमध्ये उधर. नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाले. त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक लागली. 181 आकडा कुठनं काढला होता मला माहित नाही. 181 पार करू, 82 करू, 83 करू, 20 काय 220 करू, स्वतःला 100 पैकी 20 देखील जिंकता आल्या नाहीत. अनेक गोष्टीमध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की हे सगळं भाकीत होणार आहे. कदाचित त्यांनी तसं ते बोलत राहावं, ते घडत नाही. त्याच्यामुळे त्यांनी बोलत राहावं, त्याचा फायदा आम्हाला होईल. आता सकाळी त्यांनी विधान केलं की तयार आहेत काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये असताना ते यायला तयार आहेत. तशी चर्चा झालेली आहे, चर्चा इथपर्यंत पोहोचलेली आहे, तिकीट वाटपापर्यंत पोहोचलेली आहे आणि परत 2 तासामध्ये. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांना माहिती आहे, पण तुम्ही देखील उद्या सकाळी हा प्रश्न त्यांना विचारावा की बाबा ह्या युटर्न मध्येच कसा काय मारला, असं काय घडलं. गोष्टी चालू असताना नेमके तुम्ही शरद पवारांना भेटायला जाता, ही वेळ कशी काय साधली जाते तुमच्याकडे? नाही, मी मगाशी देखील सांगितलं की शरद पवार साहेबांच्या सोबत मी क्रीडा क्षेत्रामध्ये आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करतो. प्रत्येक पवार साहेबांच्या भेटीचा अर्थ हा राजकीय असू नये, कारण एक काळ शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली देखील मी काम केलेलं आहे. त्याच्यामुळं जरी पक्ष मी सोडला असला तरी शरद पवार साहेबांबरोबरचे आदराचे संबंध, त्यांच्याबद्दलचा जो आदर आहे तो काय माझ्या मनात गेलेला नाही. परंतु भेटल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काय चर्चा झाली का, शिंदे साहेबांनी ती चर्चा करायला मला पाठवली का, आणि मी जे पवार साहेबांना भेटलो त्याची परवानगी काल मंडणगडच्या कार्यक्रमामध्ये मी स्वतः माननीय उपमुख्यमंत्री, माझे मुख्य नेते, माझे मार्गदर्शक एकनाथ शिंदे साहेबांची घेतलेली होती. आणि एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा करूनच काही सांस्कृतिक क्षेत्रातल्या आणि क्रीडा क्षेत्रातल्या बाबींसाठी मी शरद पवार साहेबांना भेटलो. साहेब तुमचा दोन्ही मित्र पक्ष म्हणजे एका बाजूला भाजपचे भूपेश पडळकर असतील किंवा शरद पवार अजितदादांच्या एनसीपीचे संग्राम जगताप असतील, त्यांचा स्टँड आहे की दिवाळीमध्ये कुठल्याही वस्तू या हिंदू व्यावसायिकांकडनं घ्याव्या. शिवसेना स्टँड या संदर्भात काय मित्र पक्षांबरोबर त्यांचं समर्थन आहे? नाही, मला असं वाटतं की जे कोण अहिल्यानगरचे आमदार आहेत त्यांनी जी काही भूमिका मांडली त्याचं उत्तर अजितदादांनी दिलेलं आहे. त्याच्यामुळं
त्या भूमिकेशी पक्षच सहमत नाही असं स्वतः अजितदादांनी सांगितलेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की पडळकर साहेबांनी जे काय बोललंय त्याचा आता कदाचित बीजेपीच्याकडनं भूमिका स्पष्ट झाली पाहिजे. आमची भूमिका स्पष्ट आहे. जे देशावर प्रेम करतात, जे देशामध्ये देशाच्या हितासाठी राहतात, त्यांच्यासोबत आम्ही आहोत हे वंदनीय बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं कोण काय बोलतोय आणि कोण काय ब्रेकिंगसाठी करतंय याच्याशी शिवसेना पक्षाचा काहीही संबंध नाही. शिंदे साहेब शिवसेनेच्या बाबतीतला जो काही निर्णय घेतील त्याला आम्ही सगळे बांधील आहोत. सामंत साहेब, सुरुवातीला सर्व महायुती एकत्र लढणं असं चाललेलं. आता फडणवीस म्हणाली मैत्रीपूर्ण लढती होणार. नक्की होणार आहे महायुती की सर्व पक्ष? नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांची मी पत्रकार परिषद जी बघितली ते डायरेक्ट शेवटचं वाक्य तुम्ही जे आता पहिलं सांगितलं तसं ते बोलले नाही. काय होतं, गडबड हीच होते. पहिली 3 वाक्य डिलीट झाली. ते पहिलं असं म्हणाले की ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी महायुती करूनच लढण्याची आमची सगळ्यांची इच्छा आहे, पण नाईलाजानं काही ठिकाणी जर झालं नाही तर मग हे आहे. तर पुढचं डिलीट, मागचं जर डिलीटच झालं त्यामुळे ते परत एकदा मी सगळं सांगतो. त्याच्यामुळं आमची भूमिका शिंदे साहेबांनी स्पष्ट केलेली आहे दसरा मेळाव्यामध्ये त्यांच्या पत्रकार परिषदेतनं की आम्ही महाविकास आघाडीचाच भगवा प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेवर भडकवणार आहोत. तयारी आहे का असं महायुतीचा तयारी आहे काय कसली लढण्याची? तर प्रत्येक पक्ष हा स्वतःच अस्तित्व निर्माण करण्यासाठी स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठी काम करत असतो. बरोबर आहे. त्याच्यामुळं प्रत्येक जागेवर आपला उमेदवार असला पाहिजे ही प्रत्येक पक्षाची भूमिका असते. पण ज्यावेळी महायुती म्हणून लढायची शक्यता निर्माण होईल किंवा महायुती म्हणून लढू तर साहेब सांगतील ना, शिंदे साहेब, की हा उमेदवार मागे घ्या, हा उमेदवार मागे घ्या. देवेंद्रजी त्यांच्या लोकांना सांगतील हा उमेदवार मागे घ्या. त्यामुळे ती चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. पण साहेब, नाशिक, ठाणे, सातारा, सांगली, इव्हन रायगड या 5 जिल्ह्यांमध्ये एकूण राजकीय परिस्थिती पाहता कुठेही महायुतीत अलबेल नसल्याचं स्पष्ट होत आहे. रायगडमध्ये आपण पाहतोय की राष्ट्रवादी आणि तुम्ही आमच्या अलबेल नसण्यावर जाऊ नका. काय तुम्हालाच धक्के बसतील. त्याच्यामुळं आमचं सगळं चाललंय ते अलबेल चालू आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे. तुम्हाला देखील रायगडला जे तुम्हाला अपेक्षित आहे तेच होईल, साताऱ्यामध्ये तुम्हाला जे अपेक्षित आहे तेच होईल आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला अपेक्षित आहे ते होईल. पालकमंत्र्यांचं का होत नाही? पालकमंत्री नाही म्हणून तिथला काही विकास थांबलेला नाही. त्याच्यामुळं यथा अवकाश सवडीने निर्णय घेतील. साहेब, कर्नाटक सरकारने आरएसएसच्या बंदीची एक मागणी केली आहे. मित्र पक्ष आलाय एनडीएचा, म्हणून तुमचा काय स्टँड आहे? नाही, आरएसएस ही मला असं वाटतं की अशी एक संघटना आहे की देशभक्तीनं प्रेरित झालेली ही संघटना आहे. पण कर्नाटकचं सरकार जे आहे ते देशभक्तीनं प्रेरित झालेलं नाही, त्यांना देशाबद्दल काही पडलेलं नाही. त्याच्यामुळं आरएसएस सारखी संघटना बंद करावी अशी ते मागणी करतात. ज्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विचार नाहीत ते सरकार आज कर्नाटकमध्ये काम करतंय. ज्या सरकारनं मराठी माणसावर अन्याय केला, सीमा भागातल्या माणसांवर अन्याय केला, आजही ते अन्याय करतायत. शिवजयंती साजरी करू नये म्हणून नोटिसा देत आहेत आणि त्यांचं समर्थन इकडे महाविकास आघाडी म्हणून काही मंडळी करतायत. त्याच्यामुळं काँग्रेसची रणनीती आणि काँग्रेसची परंपराच ही आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार मानायचा नाही, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विचार मानायचा नाही, कर्नाटकामध्ये जास्तीत जास्त मराठी माणसावर अन्याय करायचा, महाराष्ट्रातल्या सीमा भागातल्या लोकांवर अन्याय करायचा, त्यांना शिक्षणासाठी अडचणी निर्माण करायच्या, त्यांना दाखल्यासाठी अडचणी निर्माण करायच्या. अशा वेळी काही लोकांना हे मराठीपण किंवा ही मराठी माणसं दिसत नाहीत. जे मराठी माणसावरच कर्नाटकमध्ये काँग्रेस अन्याय करतंय त्यांच्याच मांडीला नाही बसलेले आहेत. त्याच्यामुळं मला असं वाटतं की कर्नाटक राज्याचा जाहीरपणानं निषेध केला पाहिजे. आरएसएसचं अस्तित्व नष्ट करा म्हणजे देशभक्तीची भावना नष्ट करा अशा पद्धतीची भूमिका त्यांची आहे. आणि जे देशावर प्रेम करत नाहीत ते देशाचे होऊ शकत नाहीत म्हणून ती काँग्रेस संघटना आहे. जयंत पाटलावर मोठ्या प्रमाणात गोपीचंद पडळकर यांनी आरोप केले की त्यांनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मंत्री असताना जमिनी हडपलेल्या आहेत. कसं बघता याकडे? कारण ते मंत्री असताना केलेलं आहे आणि सरकार आपलं असताना सुद्धा त्याची चौकशी होती. आता जयंत पाटील साहेब, मला असं वाटतं की माझ्या अगोदर 3 टर्म विधान भवनामध्ये आलेले आहेत. अनेक सरकारं त्यांनी स्वतः बघितलेली आहेत. अनेक लोकांनी त्यांच्या विरोधातल्या सरकारमध्ये काम केलेलं आहे. त्यावेळी चौकशी लागल्या असती त्यांची चौकशी झाली असती. आणि आज पडळकर साहेबांची जर इच्छा असेल तर त्यांनी ती चौकशी लावावी.
उदय जी हिंदी में एक मिनिट सर, उद्या निवडणूक आयोगाला सगळ्याच राजकीय पक्षांचे नेते भेटणार आहेत. आपली शिवसेनेची नेमकी काय भूमिका असणार आहे? कारण नाही, कशासाठी भेटणार आहे? पारदर्शक कारभारासंदर्भात सगळ्याच राजकीय पक्षांच्या मतदारांची जी बोगस मतदारांची नाही, पारदर्शक म्हणजे काय? पारदर्शक निवडणूक व्हावी या दृष्टिकोनातून ती सर्व पक्षांना कधी निमंत्रण झाली दिलं नाही. आहे. खासदारकीच्या वेळी झाली, विधानसभेच्या वेळी झाली नाही. बाकी सगळं जाऊ दे, निवडणूक आयोगाला ते भेटू देत, आनंद आहे. पारदर्शक निवडणूक झाली पाहिजे, हे पण बरोबर आहे. बेस्टचं काय झालं? बेस्टला बॅलेटवर मतदान झालं, तिथं देखील 2000 मतं काही लोक घेऊ शकले नाहीत. त्यावेळी सांगायचं नाही नाही ती छोटीशी निवडणूक आहे, मोठी म्हणजे छोटीशी निवडणूक जिंकता येत नाही, ते मोठे काय जिंकणार आहेत? त्याच्यामुळे आरोप प्रत्यारोप फक्त एक वेगळा मेसेज महाराष्ट्राच्या जनतेमध्ये जावा, तो खोटा फेक नरेटिव्ह व्हावा, यासाठी हे सगळे प्रयत्न आहेत. पारदर्शकच निवडणूक होते. ज्यांना सुप्रीम कोर्ट मान्य नाही, ज्यांना हायकोर्ट मान्य नाही, ज्यांना जिल्हा न्यायालय मान्य नाही, ज्यांना निवडणूक आयोग मान्य नाही, ते स्वतः सत्तेमध्ये नसल्यामुळं या सगळे आरोप प्रत्यारोप करतात आणि तीच भूमिका उद्याची असणार आहे. मराठी पुरा करके हिंदी की तरफ आता होना. सर्व राजकीय पक्षांना निमंत्रण दिलेलं आहे. तुम्हाला देखील निमंत्रण दिलेलं आहे. मनसेने सर्व राजकीय पक्षांना निमंत्रण दिलेलं आहे. उद्या दुपारी 12 वाजता महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्तांना भेटण्यासाठी तुम्ही देखील आमची जाणार आहात. शिवसेना वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जात असताना एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालते. या सगळ्याचे निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतात. एकनाथ शिंदे साहेब या बाबतीमध्ये जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना बंधनकारक राहील. सर, शेवटचा प्रश्न. बदलापुरामध्ये शिवसेनेला सोडून अजित पवार आणि भाजपा एकत्र होते आहे. कुठेतरी तुम्हाला बाजूला केलं जातं आणि ही सुरुवात आहे येणाऱ्या अजून निवडणूक कुठे जाहीर झाली? पण कथोरेने आपली भूमिका स्पष्ट केली. आज बघा, तुम्ही माझी पत्रकार परिषद घेताय. मी उद्योग मंत्री म्हणून, शिवसेनेचा मंत्री म्हणून मी माझी भूमिका स्पष्ट केली. मला तो अधिकार आहे का? उद्योग मंत्री म्हणून काम करत असताना, समन्वय समितीचा सदस्य म्हणून काम करत असताना शिंदे साहेबांना विचारल्याशिवाय मी पत्रकार परिषदेमधनं एखादी भूमिका मांडणं हे मला अधिकार आहेत का? त्याच्यामुळं प्रत्येकानं आपल्या अधिकाराचा विचार करावा, प्रत्येकानं आपल्या आवाक्याचा विचार करावा आणि मग युतीच्या संदर्भात बोलावं. मी उद्या मी माझं सांगतोय, मी माझं आत्मचिंतन करून सांगतोय, आत्मपरीक्षण करून सांगतोय. मी जर पत्रकार परिषदेमध्ये आज सांगितलं की इकडे युती होणार नाही, इकडे युती होणार, मला अधिकार कोणी दिले? फक्त ब्रेकिंग होईल, बाकी काहीच होणार नाही. निर्णय तिघच घेतात, माननीय एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा. आणि महानगरपालिकेवरती आज मोर्चा निघतोय. मनसे आणि ठाकरे गटाचा एकत्र नागरी सभा पाणी हंडा मोर्चा. निवडणूक आली, इतके 5-7 वर्ष विरोधक म्हणून काम करतायत, तेव्हा हे गेले होते कुठे? हंडे गेले होते कुठं? पाणी गेलं होतं कुठं? तुम्ही अजिबात चिंता करू नका, कोणी मोर्चे काढू देत, आम्ही यांना पाणी पाजल्याशिवाय शांत बसत नाही. आरएसएस को जिस तरीके से बंदी लगाएगी कर्नाटक में, 100 साल पूरे हुए और कई नेचुरल कैलामिटीज जब होती है तो देखते हैं स्वयंसेवक खुद रास्ते पर होते हैं, और ऐसे में कैसे देखते हैं इस बंदी को? नहीं, कांग्रेस ने ये बोला है ना, कांग्रेस ने खत लिखा है। नहीं, कांग्रेस ने खत लिखा है, लेकिन आरएसएस ये देशभक्ति की प्रेरणा लेकर काम करने वाली एक संगठन है. जो उनके ऊपर आक्षेप लगा रहे हैं वो देशद्रोही है. और कांग्रेस कर्नाटक में क्या कर रही है? कांग्रेस कर्नाटक में जो हमारे मराठी जन लोग हैं उनके ऊपर अन्याय कर रही है, तो उनको ये बोलने का अधिकार नहीं है. और आरएसएस, मैं वापस रिपीट करता हूँ, देशभक्ति से प्रेरित हुई एक संगठन है. इसी को लेकर जब संजय राउत को पूछा गया तो संजय राउत ने ये कहा कि अगर प्रधानमंत्री सरदार वल्लभ भाई पटेल होते तो आरएसएस और बीजेपी का जन्म ही नहीं होता. ठीक है, उनका आप बहुत उनके प्रेस कॉन्फ्रेंस की तरफ ध्यान देते हो, लेकिन महाराष्ट्र की जनता, महाराष्ट्र के वोटर्स उनके ऊपर ध्यान नहीं देते. वो भी टाइम पास करते हैं और ये टाइम पास करने का एक तरीका है. कांग्रेस जिस तरीके से आज अकेले चलने का महानगर पालिकाओं में निर्णय लिया है, और खासकर ऐसे समय में जब एमएनएस और शिवसेना यूबीटी की नजदीकियां बढ़ी हैं और साथ में आने के, आपके लिए कितना चैलेंज होगा अगर दोनों साथ में आते हैं? हमारे लिए कुछ भी चैलेंज नहीं है. हमारे लिए हमारा जो गठबंधन है महायुति का, वो 100% सक्सेस होगा, ये हमारा दावा है. और तालुका पंचायत से लेके बीएमसी तक हर जगह महायुति का ही भगवा आपको लहराया हुआ दिखेगा. सर, आरएसएस पर बैन के साथ कांग्रेस लगातार एक और मुद्दा उठाती रही है
और वो है वोट चोरी का। आज इस मामले को लेकर एक PIL दायर की गई सुप्रीम कोर्ट में, जिसे सुप्रीम कोर्ट ने नकार दिया और कहा कि दिस इज नॉट पर्टेन टू आवर एंटरटेनमेंट। बेसिकली उसे एंटरटेन करने से इनकार कर दिया। इससे पहले मद्रास कोर्ट ने 1 लाख का फाइन भी लगाया था। रुक क्यों नहीं रही है कांग्रेस में? नहीं, ये सब मैंने जो सुबह की पत्रकार परिषद को टाइम पास बोला है, ये वैसा ही टाइम पास है। एक ऐसा वर्ड निकालने का, वोट चोरी किया है, वोट चोरी किया है। जो यंग जनरेशन है उनके दिमाग में कुछ तो डालना चाहिए, इसलिए सब प्रयास चालू है। ये टोटली टाइम पास है, इससे कुछ नहीं होगा। जब ये जीतते हैं तब वोट चोरी नहीं, जब ये हारते हैं तब वोट चोरी है। ये सब नौटंकी है। आपने टाइम पास और नौटंकी कहा, पर बिहार के चुनाव में भी यही मुद्दा उठाया जाए, चाहे तेजस्वी हो या राहुल गांधी। देखो, मेरे ख्याल से आप सब वोटर्स हो, बराबर है। हर निवडणूक कमीशन जो स्टेट का रहता है वो एक कार्यक्रम जारी कर देता है कि ये सब है। मेरा अगर नाम है, मेरा नाम नहीं है, मैंने बोगस नाम डाला है, मेरा एड्रेस बोगस है, मैं बाहर का वोटर हूँ, तो ये ऑब्जेक्शन लेने के लिए आपके पास पीरियड रहता है। ये अभी जीतने के बाद, हारने के बाद बोलने में क्या अर्थ है ना। ये सब प्रोसीजर फाइनल होती है, निवडणूक आयोग करता है कि किसका नाम है, किसका नाम नहीं है, वो देखने का अधिकार हम सबको है। तो वोट चोरी क्या, इसलिए मैंने बोला ये सब नौटंकी है। राहुल रेवेन्यू कोर्ट दिल्ली ने लालू प्रसाद यादव और उनके परिवार के ऊपर आज कहीं न कहीं ये कहा है कि IRCTC का घोटाला जो हुआ है उसमें इन लोगों का इन्फ्लुएंस था और इन्होंने टेंडर देते समय ये, और वो सब इंडिया अलायंस के सदस्य हैं जो महाराष्ट्र से भी जुड़े हैं और यहाँ पर भी शक्ति प्रदर्शन। ये किसने दिया? दिल्ली अगर दिल्ली कोर्ट ने ये बयान दिया है, यानी निर्देश दिया है, निर्णय दिया है, तो इसका विचार 100% बिहार की जनता करेगी ये इलेक्शन में। सर, संजय राउत का बयान आया था कि छोड़ो ना, राज ठाकरे जा सकते हैं कांग्रेस के साथ, बाद में उन्होंने और अपना ये वापस लिया बयान। ये कांग्रेस को छोड़ के वो जाएंगे सिर्फ। नहीं, देखो ये सब चालू है। वो अभी निवडणूक नजदीक आ गई है, इसने हंडा मोर्चा चालू है, निवडणूक आयोग को मिलना चाहिए चालू है। राज साहब के साथ गठबंधन हो गया है, कहीं कोई सुबह डिक्लेयर कर देता है, शाम को नहीं बोल देता। ये सब इलेक्शन की वजह से शुरू है। जब आचार संहिता लगेगी, सीट का बंटवारा होगा, सीट में कितना सीट आपको, कितना सीट हमको, ये फाइनल होगा, तब बात करेंगे ना। लेकिन एक फाइनल है, महाविकास आघाड़ी की सत्ता कहां भी नहीं आएगी। स्थानिक स्वराज्य संस्था के ऊपर महायुति का ही भगवा लहराएगा। सर, केंद्र सरकार और राज्य सरकार के लिए जो अवैध घुसपैठी है, इलीगल इमिग्रेंट्स है, वो एक बड़ा मुद्दा है। लेकिन अब इसे अखिलेश यादव ने नेक्स्ट लेवल पर कह के ले गए। वो उन्होंने कहा है कि जो योगी आदित्यनाथ यूपी के मुख्यमंत्री, वो खुद एक घुसपैठी है और उन्हें खुद उत्तराखंड भेज देना चाहिए। इधर जैसा सुबह का चालू रहता है उनका वहां चालू रहता है, फर्क क्या है? आमदार भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर टीका केली आहे। रामदास कदम म्हणजे कोकणला लागलेला कलंक आहे असं त्यांनी टीका केली। भास्कर जाधव नाही, रामदास भाई हे शिवसेनेचे नेते आहेत। रामदास भाईंनी शिवसेना वाढवण्यासाठी अहोरात्र मेहनत ही कोकणामध्ये केलेली आहे, आमच्या जिल्ह्यामध्ये केलेली आहे। त्याच्यामुळे ज्यांना त्यांनी शिवसेना वाढवली ही दिसत नाही, त्यांचं हे मत आहे। परंतु रामदास भाईंबद्दल कोकणवासियांना आदर आहे। रामदास भाईंनी अनेक वर्ष शिवसेनेचे नेते म्हणून जिल्ह्यामध्ये काम केलंय। त्याच्यामुळे अशा टीकेमुळे रामदास भाईंचं अस्तित्व नष्ट होईल किंवा रामदास भाईंबद्दलचं मत कोकणातलं बदलेल किंवा रत्नागिरीतलं बदलेल, हा काही लोकांचा गैरसमज आहे। काँग्रेसने आरोप केलाय मेट्रो 3 मध्ये नेहरू सायन्स सेंटर स्टेशन जे आहे त्याच्यामध्ये नेहरू हा शब्द महायुतीने मुद्दामून वगळलेला आहे। नुसतं सायन्स सेंटर ठेवलंय। महायुतीला नेहरूच्या नावाची ॲलर्जी आहे, त्यामुळे नाव बदला असं परत काँग्रेसची। नाही, काँग्रेसचं सगळं हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवणं तर चालू आहे। खरं तर मला पण त्याच्यातली माहिती नाही, पण कोणाचं नाव बदलण्याचा काही प्रश्नच येत नाही। आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो या नावावरनं, की नवी मुंबई एअरपोर्टला नाव कुठचं द्यायचं आहे हे तर निश्चित आहे, तुम्हाला देखील माहिती आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्याचा ठराव देखील झालाय, केंद्र शासनाकडे तो देखील गेलाय। पण निवडणूक आल्यानंतर कशा पद्धतीनं, वाईट पद्धतीनं खोटं पसरवलं जातं त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे की दिबा पाटील साहेबांचं नाव देण्यामध्ये काहीतरी अडचण आहे। काल तर काही लोकांनी असं सांगितलं की अमुक एक नाव द्यायचं आहे, तमुक एक नाव द्यायचं आहे म्हणून हे चाललंय। म्हणजे मला आश्चर्य वाटतं यांच्या डोक्यांची, की बरोबर आहे त्यांचं देखील त्याच्यामध्ये काही चूक नाही, कारण वेळच वेळ आहे। कोण कार्यक्रमाला बोलवत नाही,
पण कुठं अजून कार्यक्रमाला त्यांना जाण्याचा प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळे बसूनच असल्यामुळं इतकं त्यांचं डोकं फास्ट चालतं की कुठच्या गोष्टीचा काय फेक नेरेटिव्ह सेट करायचा हाच त्यांचा उद्योग बनलेला आहे. तसंच हे आहे, जसं नवी मुंबईच्या बाबतीमध्ये खोटं नाटक काहीतरी पसरवलं जातंय तसंच हे पसरवलं जात असणार. दुसरा प्रश्न सर, शेवटून दुसरा प्रश्न. जसं म्हणता शेवटून दुसरा प्रश्न म्हणजे अजून एक आहे, पण शेवटचे 2 प्रश्न असं काय नाही म्हटलं. बरं चालेल, काय म्हटलं तुम्ही शेवटून? तुम्ही म्हणताय निवडणुका जवळ आल्या तर महाविकास आघाडीने करतो, तसंच आता निवडणुका जवळ आल्यामुळे भारतीय जनता पक्ष उत्तर भारतीयांच्या मतदानावर डोळा ठेवून छटपूजेचं आयोजन करतो. नाही, मी दाव्यासहित सांगतो की अनेक वेळा त्यांनी छटपूजेचं आयोजन हे मुंबईमध्ये केलेलं होतं, त्याचा रेकॉर्ड देखील आहे. मी हेच सांगितलं, बरं तुमच्यासारख्या व्यक्तींमध्ये सुद्धा अशा पद्धतीचं ते खोटं घुसवू शकतात, म्हणजे काय त्यांची ताकद आहे बघा. म्हणजे आपल्याला कुठच्या किनाऱ्यावर बीजेपीनं छटपूजा केली हे माहिती आहे इतकी वर्ष, तरी देखील तुमचं मत बदललं की नाही, म्हणजे काय त्यांच्याकडे टेक्निक आहे बघा. तसं काही नाही, निवडणुकीच्या अगोदरपासून ते छटपूजा घेत आहेत, त्याच्यामुळे आजच त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी कोण आम्ही काय करत नाही. ते शांत झालेला कबुतरांचा वाद आता परत उचलून काढला जातो. कबूतर खाण्याचा वाद परत. कबूतर खाण्याच्या बाबतीमध्ये खरं तर उत्तर मी दिलेलं आहे. कबुतरावर जे काही राजकारण चालू आहे, पण एक मात्र निश्चित झालं की आपल्याकडे कशावरही राजकारण होऊ शकतं. कबुतरावर होऊ शकतं, कशावरही होऊ शकतं. नाही, हत्तीवरचा एक तो वेगळा विषय होता, पण कबुतराचं उत्तर मी दिलं सभागृहामध्ये. आणि मी असं सांगितलं होतं की कबूतर खाण्याच्या बाबतीमध्ये जे काय रोगराई पसरते अशा पद्धतीचा जो काय अहवाल आहे, त्या अहवालाला बघून गिरगावमध्ये जो एक कबूतरखाना होता त्या संदर्भातलं मी उत्तर दिलं होतं. आणि असं सांगितलं होतं की कबुतरांच्या बाबतीमध्ये देखील उद्यान करण्याच्या संदर्भामध्ये पर्यायी व्यवस्था आम्हाला करावी लागेल, आणि शेवटी ते पक्षी आहेत. पण ते उत्तरच कोण बघत नाही. म्हणजे याचा अर्थ निवडणुकांसाठी किती पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीनं राजकारण करायचं. समाधान करत असताना दोन्ही कम्युनिटीचं आपण समाधान केलं होतं की ज्यांना कबुतरांचा सहवास पाहिजे आणि ज्यांना कबुतरांमुळे कुठं त्रास होतोय, त्या दोन्ही कम्युनिटीचा विचार करून शासनानं निर्णय घेतलेला होता. पण ते जातीमध्ये आणि धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याच्या दृष्टीनं काही पक्ष जे प्रयत्न करतायत त्याला काही लोक बळी पडतायत. त्यांनी पक्ष स्थापन केलेलं आहे, त्यांनी असं म्हटलेलं आहे की आमच्या मंत्र्यांवर विश्वास नाहीये, जे आश्वासन आम्हाला दिलेली होती त्या मंत्र्यांवर आम्हाला विश्वास नाही, तर सगळीकडे आमदार खासदार. त्यांच्या पक्षाला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. निशाणा पण कबूतर आहे. त्यांचं निशाण म्हणून कबूतर शांतीदूत नाव ठेवलंय त्यांनी त्या पक्षाला. शुभेच्छा ना पक्षाला. आता तळाचा राहिला. पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर आणि भाजपा यांच्या गलगी तुला आहे. सकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून सांगितलं होतं बोलू नका, तरी सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेत त्यांनी चंद्रकांत पाटलावर सुद्धा टीका केलेली आहे आणि भाजपावर टीका. माझ्या माहितीप्रमाणे काल एकनाथ शिंदे साहेबांना रवींद्रजी धंगेकर भेटलेले आहेत. मी देखील त्यांच्याशी चर्चा करणार आहे. पहिली गोष्ट, महायुतीमध्ये असताना काही गोष्टीची खात्री करूनच आपण बोललं पाहिजे अशी आमची सगळ्यांची भूमिका आहे. पण त्या संदर्भात रवींद्र धंगेकरांशी मी स्वतः बोलेन, वेळ पडल्यास मी स्वतः शिंदे साहेबांशी बोलेन. पण चर्चेअंती शिंदे साहेबांनी जे काय सांगायचे त्यांना सांगितलेलं आहे. सर लास्ट क्वेश्चन, दिवाली आने वाली, लेकिन इससे पहले एनसीपी के एक नेता का वीडियो काफी वायरल हो रहा है जिसमें वो इकोनॉमिक जिहाद का जिक्र करते नजर आ रहे हो, कह रहे कि सिर्फ हिंदू पक्ष से ही आप सामान खरीदे. इससे पहले मैंने बोला ना, हिंदी में हो जैसे आपने मराठी में, इस पर सरकार का क्या मत? अभी इसमें अहिल्यानगर के वो मेरे ख्याल से विधायक है, उनके बारे में उनके जो लीडर है, उनके जो पक्ष प्रमुख है, राष्ट्रीय अध्यक्ष जो है अजित पवार साहब ने उसके ऊपर बयान दिया है. अजित पवार साहब ने मेरे ख्याल से पार्टी की नोटिस भी दी है. अभी उन्होंने वो करने के बाद मेरी पार्टी अलग है, शिंदे साहब के नेतृत्व में हम काम करते हैं, उनके पार्टी में बोलना उचित नहीं, लेकिन उनके बारे में जो कुछ करना है वो एनसीपी के राष्ट्रीय अध्यक्ष ने किया है. आपके विचार इससे मिलते हैं, हिंदुत्ववादी विचार शिवसेना का, और मैं भी हिंदू हूँ. इस लेकर क्या आप नहीं, हिंदुत्व के विचार यानी दूसरे को तकलीफ देना ये विचार नहीं है. हम वंदनीय बाला साहब के विचार से आगे जाते हैं. बाला साहब ने ये भी सबको कहा था कि जो आदमी किसी भी जात का हो, धर्म का हो, जो राष्ट्र पे प्रेम करता है, अपने देश पे प्रेम करता है, वो अपना आदमी है. वही संदेश लेके हम आगे जा रहे हैं. थैंक यू सो मच. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.